नमस्कार. मी संपादक श्री प्रमोदजी सस्ते ॲट प्रगती चळवळ. आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. ॲट्रॉसिटी कायदा. संरक्षण की गैरवापर. सर्वप्रथम ॲट्रॉसिटी म्हणजे काय? खूप क्रूर, अन्यायकारक आणि जातीय आधारावर केलेला अत्याचार. आणि भारतात यासाठी खास कायदा आहे, SC/ST ॲक्ट. हा कायदा बनवण्यामागचा उद्देश होता दुर्बल घटकांना न्याय देणं. पण आज समाजात एक प्रश्न सतत विचारला जातो. हा कायदा काही ठिकाणी गैरवापरासाठी वापरला जातो का? गैरवापर म्हणजे काय? जेव्हा वैयक्तिक वाद असतो, पण त्याला जातीय रंग देऊन केस दाखल केली जाते किंवा खोटे आरोप करून कायद्याचा दबाव टाकला जातो, तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट सांगतो. प्रत्येक केस गैरवापर आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि प्रत्येक तक्रार खरी आहे असं गृहीत धरणंही चुकीचं आहे. म्हणूनच सत्य शोधणं गरजेचं आहे. आज समाज बदलतोय, पण संघर्ष अजूनही संपलेला नाही. कायद्याने संरक्षण दिलं, पण मानसिकता बदलली का? हा खरा प्रश्न आहे. पूर्वी शिक्षणात संस्कार होते, आज शिक्षणात स्पर्धा आहे. ज्ञान वाढलं, पण माणुसकी कमी झाली का? याचं उत्तर आपण स्वतःला विचारायला हवं. आज शासन नवीन निर्णय घेत आहे. भारतीय संस्कृती, परंपरा, आध्यात्मिक शिक्षण यावर भर दिला जातोय. पण प्रश्न असा आहे, हे निर्णय समाजात बदल घडवतील का? जग खूप वेगाने बदलतंय. AI, डिजिटल अर्थव्यवस्था, ग्लोबल स्पर्धा. अशा काळामध्ये भारताला परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधावा लागेल. माझ्या मते प्रश्न कायद्याचा नाही, प्रश्न आहे वापराचा. कायद्याचा योग्य वापर झाला तर न्याय मिळतोच, आणि गैरवापर झाला तर अन्याय. म्हणूनच आपण सर्वांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतंत्र विचार करणं गरजेचं आहे, आणि सत्य शोधणं सर्वात महत्त्वाचं आहे. तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी ॲट प्रगती चळवळ चॅनल सबस्क्राईब करा.